लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. फक्त 24 तास उरले आहेत. होय, जर तुम्ही अजून KYC पूर्ण केली नसेल तर तुमचे 1500 नाही तर थेट 4500 रुपये पण थांबू शकतात. सरकारने दिलेली ही शेवटची संधी आहे. आजच काम पूर्ण नाही केलं तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आणि मागचे पैसेही मिळणार नाहीत. पण अजून वेळ गेलेली नाही. फक्त 2 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून KYC पूर्ण करू शकता. लगेच जा dbt.gov.in वर किंवा जवळच्या आधार केंद्रात जा. लक्षात ठेवा, आजचा दिवस शेवटचा आहे. उद्या उशीर झाला तर काहीच मिळणार नाही. म्हणून आत्ताच करा KYC आणि तुमचे पैसे सुरक्षित करा. नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकडे आता फक्त शेवटचे 24 तास उरले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. उद्या 31 मार्च ही KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचे पुढचे हप्ते तर थांबतीलच, पण रखडलेले 4500 रुपये सुद्धा मिळणार नाहीत. काय आहे संपूर्ण प्रक्रिया? चला सविस्तर जाणून घेऊया. 31 मार्चची डेडलाईन. बहिणींनो, सरकारने 31 डिसेंबरची मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांच्या अर्जात चुका होत्या, म्हणून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता ही संधी संपायला फक्त एकच दिवस शिल्लक आहे. ज्या महिलांनी अद्याप KYC केलेलं नाही किंवा ज्यांची माहिती भरताना चूक झाली होती त्यांच्यासाठी ही लास्ट वॉर्निंग आहे असं समजा. KYC पूर्ण न झाल्यास तुमचं नाव लाभार्थी यादीतून बाद होऊ शकतं. 4500 रुपयांचा बोनस. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. ज्या महिलांची KYC प्रक्रियेत काही चूक झाली होती त्यांना मागील 3 महिन्यांचे मिळून एकूण 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत. पण ही रक्कम तेव्हाच तुमच्या खात्यात जमा होईल जेव्हा तुमची माहिती अचूक असेल आणि KYC पूर्ण असेल. त्यामुळे विचारपूर्वक आणि अचूक माहिती भरणं अत्यंत गरजेचं आहे. KYC कशी करायची? तुम्ही KYC 2 प्रकारे करू शकता. ऑनलाईन, सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.dbt.gov.in वर जाऊन तुम्ही स्वतः माहिती अपडेट करू शकता. ऑफलाईन, जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर लगेच जवळच्या आधार केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जा आणि तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. लक्षात ठेवा, आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर बहिणींनो, वेळ वाया घालवू नका. आजच आपली KYC तपासा आणि ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून कोणाचाही लाभ थांबणार नाही. तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.